मित्र नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर, आधुनिक केसरीत आपलं स्वागत आहे. तर महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये हे निष्ठावंतांना डावलून बाहेरून जे आयात केले करण्यात आलेले आहे त्यांना उमेदवारी देण्याचे प्रकार सगळ्याच पक्षात फार मोठ्या प्रमाणावर झालेले. त्याचे प्रतिक्रियाही उमटतात. विशेष म्हणजे त्यामध्ये पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणाऱ्या पक्षाने तर कहरच केल्याचे दिसते. म्हणजे निष्ठावंताची कत्तल करायचीच असे धोरण जणू देवाकडूनच आलेले असावे असं वाटण्याचं कारण काय? तर येणारा जो माल आहे, आयात केलेला जो माल आहे, तो कितीही निकृष्ट असला, त्याच्याकडून पक्षाची पक्ष नेत्याची किंवा हिंदुत्वाचा किती अपमान झाला असला तरी त्यालाच तिकीट दिलं पाहिजे. आपल्या पक्षातल्या इच्छुकाला अजिबात तिकीट मिळता कामा नये असा जर प्रकार हे सुरू आहे. म्हणजे सुरू झाल्याचे दिसते हे सगळं या पक्षात. म्हणजे पुण्यातील ते पूजा जाधव प्रकरण जे आहे, पूजा जाधव ही उमेदवार अशी होती की हा जरी संदर्भ घेतला पूजा जाधवाचा तरी आपल्याला लक्षात येतं या बाईने पेहलगाम हल्ल्याच्या संदर्भात जे वक्तव्य केले ते जर पाहिले असते आपण तर हिला तिकीट मिळालंच कसं असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित हे म्हणजे देवा गँगने कदाचित हेच क्वालिफिकेशन त्याचं ठरलेलं म्हणजे समजलं असावं. त्यातही आरक्षण मागतो, तुझी बायको तर मागत नाही ना, असं या जाधवबाईनं खुद्द देवाला सुनावलं होतं. पण म्हणजे कदाचित त्यांना याच्यामध्ये भक्तीचाच वास आला असावा, त्यामुळे त्यांना तिकीट दिलं गेलं. काही सांगता येत नाही बाबा. आमच्या संभाजीनगरमध्ये सुद्धा हे मंत्री अतुल सावे यांनी गेल्या 7-8 वर्षापासून ठेकेदाराची एक गँग जी शहरात निर्माण केली, त्यातही अशा उपऱ्यांची संख्या फार मोठी, म्हणजे दुसऱ्या पक्षातून आलेल्यांची संख्या फार मोठी आहे. काही आत्ताच्या वर्ष 1.5 वर्ष झालेले, तर अशा लोकांची संख्या फार मोठी आहे. अशा जे कार्यकर्ते, सोकाळ कार्यकर्ते म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही त्याला, तर हे जे यांना सगळ्यांना अशा लोकांना आमदार निधीमधून कोट्यवधी रुपयाची कामं या टोळीला आता दिलेलं आहे या टोळीला. आणि त्यांनी आता किती विकास केला हे तर काही कधी दिसलं नाही, बाहेर आलं नाही फारसं. आता तुम्ही तिकडे चक्रा मारलं तुम्हाला दिसणार नाही, पण एकेकाच्या आलिशान गाड्या मात्र बाहेर येत गेल्या एका पाठोपाठ एक. पण त्यांनी किती कामं केले, कोणते कामं केले, त्या कामाची मोजणी कोणी केली, कोणत्या इंजिनिअरने बिल पास केलं, याचा जर शोध घेतला ना कोणी एखाद्या पत्रकाराने, तर या गँगला आणि त्या मंत्र्याला पळता गोळी थोडी होऊ शकेल. पण यांचं नशीब चांगलं आहे, या भाजपवाल्यांचं नशीब एवढं चांगलं आहे की विरोधी मंडळी एवढी चिवती, विरोधी पक्ष चिवत्याच म्हणावं लागेल त्यांना. ते फक्त काय ते ईव्हीएम करून नाचू लागले, कुठे ओट चोरीचं बोमलत फिरू लागले. अरे खरी तर इथं चोरी आहे, खरा जो फॅक्ट आहे तो इथं आहे. तर गँगमधील सगळ्या एकूण एक माणसाला तिकीट देण्यात आलंय. म्हणजे देवाची कृपा आणि नारळात पाणी अशा सगळ्या ही परिस्थिती या संभाजीनगरची आहे. नाशिकमध्ये सुद्धा त्या मंत्री तो गिरीश महाजन जे आहेत, मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी 2 टर्मच्या ज्या आमदार होत्या देवी आणि फरांदे यांच्या सुद्धा विरोधाला फाट्यावर मारून विरोधी म्हणजे काँग्रेस वगैरे पक्षातून जे इच्छुक त्यांना आपल्या घराचं दार 7-8 उघडं केलं आणि त्यांना आत घेतलं, त्यांना उमेदवारी दिली. आणि पक्षातील जे इच्छुक होते त्यांना त्या पक्षाच्या इच्छुकांच्या उरावर त्यांना बसवलं. पंचवटीचं उदाहरण आहे ना, पंचवटीच्या वार्डात जो आहे तो काँग्रेसचा माझे नगरसेवक येतोय शाहू खैरे, हे त्याचं जिवंत उदाहरण आहे हो. त्या वार्डातून गेल्या वेळी त्या निष्ठावंत जो आहे की म्हणजे आरएसएसशी संबंधित येतो गणेश मोरे, हा एवढा निष्ठावान कार्यकर्ता अगदी फार कमी मताने ते गेले आणि त्यांची बिचारची पहिलीच वेळ होती त्यावेळेस. त्या शाहू खैरेसारखा पैसेवाले नव्हते ते, त्यामुळे त्याला निसटता पराभव स्वीकारावा लागला. म्हणजे फरांदेबाईंचा तो अतिशय जवळचे कार्यकर्ता होता, तो त्याचं तिकीट कापलं महाजनांनी. त्यांचे तेव्हा हात कापायला पाहिजे होते, पण हात कापल्याने महाजनांचे ते तिकीट कापलं त्यांनी.
म्हणजे इतके निर्ढवण्यासारखं केलंय त्यांनी. त्या चंद्रपूरमध्ये तेच झालं. चंद्रपूरमध्ये तर ते शहर काय तो शहर प्रमुख वगैरे बदलावं लागले, जिल्हा प्रमुख शहर प्रमुख भाजपला, असा एक 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 कार्य नावे त्यांची येऊ लागले. तर उद्या जर विधानसभा निवडणुकीमध्ये या अमित शहानी त्या महाजनचं तिकीट कापलं ना, तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. तर हे असे सर्रास असे प्रकार चालू आहे. म्हणजे देवेंद्र गँग या नावाचा एक नवीनच म्हणजे पक्षामध्ये सुरू आहे हा प्रकार. म्हणजे त्यांचे जे आवडते मंत्री आहेत ते आहेत त्याच्यामध्ये. तर असं सगळं ते वातावरण दिसतं. म्हणजे सर्रास असं पक्षामध्ये असं बोललं जातं की हे देवेंद्र गँगचे लोक आहेत म्हणून. 4-5 आहेत त्याच्यात, ते सगळ्यांनाच माहिती आहे कशाला आमचं तोंड उघडायला होता. त्यामुळे पक्षाचे समर्थक आणि मतदारांमध्ये इतकं संताप नाही सध्या जो आहे मीडियाचा, म्हणजे सोशल मीडियावर जो दिसतो हा इतका मोठ्या प्रमाणावर दिसतो. पण असं नुसतं जळफळाट करून काही उपयोगाचं नाही. हे यांची जी मस्ती आहे याला जर उत्तर द्यायचं असेल तर ते एकच उत्तर आहे, म्हणजे त्या ज्यांना चांगला माणूस की चांगलं राजकारण स्वच्छ म्हणजे थोडं स्वच्छता नाही म्हणता येत, राजकारण काय स्वच्छ आहे म्हणा, पण त्यातले त्यात जर बरं असं जर लोकांना वाटत असेल तर मतदारांनी आता अशा संधी साधू तोंडाळ उमेदवारांना नाकारलं पाहिजे, कोणत्या का पक्षाचे असं नाही. म्हणजे तुम्ही 2 दिवसात आले, इकडून तिकडं आले, तुम्ही उभे राहिले तिकीट घेऊन, म्हणजे तुम्ही काय हे झाले असं नाही ना. तर हे आता मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. देशाच्या राज्याचं राजकारण वेगळं असतं. देशाच्या भवितव्यासाठी मोदींना पर्याय नाही, ठीक आहे, आणि या निवडणुकीचा मोदींच्या राजकारणावर काही परिणाम होत नाही. म्हणजे लोकांनी जे हे हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांना असं वाटतं मोदी साहेबांना काहीतरी होईल का, मोदी साहेबांना काही होत नाही, ते कणखर आहे. हे पण यांना धडा शिकवणं भाग आहे. कारण हे मोदी साहेबांच्या नावाने ज्यांनी दुकानं सुरू केले ते कुठेतरी बंद व्हायची आता गरज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. कारण राजकीय काय होतं की मग असं आपण उच्च त्यांना नुसतं 2 दिवस हे करायचं, दोष देत फिरायचं. दोष देऊन काही होणार नाही यांना दोष देऊन अजिबात होणार नाही. कारण त्यांच्याकडे काय आहे की निवडून येतो की पैसे आहे का, पैसेवाला आहे का, ते आधीच पैसेवाले तयार करतात ते ठेकेदाराकडून. ठेकेदार त्यांना ठेके देऊन त्यांच्याकडे भरपूर पैसे करतात. व सामान्य कार्यकर्त्यांना कसे असणार हो पैसे. मग तुझे निवडून यायचे तुझं हे नाही, स्किल नाही तुझं, तू त्या फॅक्टरमध्ये बसत नाही असं ते तोंडावर मारतात त्या कार्यकर्त्याच्या. आणि ते दाखवतात काय ते सर्वे नावाचं नाटक आहे काय, ते सर्वे तर काय बोलावं आता. तर असे प्रकार आहेत. तर मग आता ही महानगरपालिका निवडणूक आहे लोक, ही महानगरपालिका निवडणूक आहे. संभाजीनगर वासियांनो, हे आपल्या ज्या रोजच्या जगण्याच्या जे निगडीत मुद्दे इथे महत्वाचे आहेत. म्हणजे सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने मी तेच म्हणतो की सामान्य जनतेच्या जीवनाशी, रोजच्या जीवनाशी निगडीत असे हे महत्वाचे मुद्दे या निवडणुकीत आहेत. आपल्या शहरातले रस्ते कसे आहेत, वाहतुकीचे नीट नियंत्रण होते की नाही, आपला परिसर साफ आहे की नाही, आपल्या प्रभागाला कचरा वेळेवर उचलला जातो की नाही, पाणी, वीज, शहराची सुरक्षा, हिरवाईचं रक्षण, सार्वजनिक बागा, उद्याने, त्यांचे मेंटेनन्स, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हवा चांगली आहे की प्रदूषित आहे, शहरातून वाहणारी नदी, ती नदी उरली कधी तर गटार झालेली आहे, आधी हे दैनंदिन आयुष्यात परिणाम करणारे जे प्रश्न आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या या निवडणुकीशी निगडीत आहे हो. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्ष वगैरे खरं तर न बघता उमेदवार बघावा. उमेदवार जर चांगला असेल तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला मतदान करण्यास हरकत नाही. तो स्वच्छ पाहिजे, स्वच्छ चारित्र्याचा आता सापडणं अवघड, पण किमान जनतेसाठी प्रामाणिक पाहिजे, त्याची काम करण्याची तळमळ पाहिजे. प्रभागाच्या समस्या काय असल्या तर तो लगेच उपलब्ध झाला पाहिजे, त्याने फोन उचलला पाहिजे. वार्डातील समस्या सोडवण्यासाठी असं जर आहे असं ते अशी व्यक्ती पाहून मतदान केलं पाहिजे. आपण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवाय, काय पार्टी डिफरन्स वगैरे काय भानगडी नाही, सगळ्या पार्ट्या हे हमाम में सब नंगी असा सगळा प्रकार आहे. तर अशा व्यक्तीला जर आपण निवडून दिलं की नुसतं पाहून हा म्हणजे काम करू शकणार आहे का, आपल्याला उपलब्ध होणार आहे का, हे एवढंच पाळलं तरी एक चांगला पर्याय आपण देऊ शकतो. मित्र हो, आता बघा ना, म्हणजे आपलं हे आता जी काही ताकद आहे, म्हणजे मी तर आपण मतदारांच्या ताकदीचं किंवा जे कार्यकर्ते आहे
सोकॉल्ड ज्याला भक्त म्हणून हिणवलं जातं अशी भक्त मंडळी आहे, याच्या ताकदीचा काय परिणाम होऊ शकतो आणि पक्ष नेतृत्वाला सुद्धा त्याच्यापुढे झुकावं लागतं. हे आता एक उदाहरण हे केलं. आता आमच्या सहकार्याने मला सांगितलं की पुण्यातील जे फुलेनगर होतं, प्रभाग क्रमांक 2 नागपूरचा फुलेनगर, तर इथं जे आपण वर त्यांचा संदर्भ आलेला आहे, तर त्या भाजपने ज्यांना उमेदवार दिली होती पूजाताई जाधव, त्या मोरे माहेरच्या, पण त्या आता इथं लग्न करून आल्यामुळे पूजा जाधव, तर त्या पूजाताई जाधवांचा उमेदवारी अर्ज शेवटी मागे घेण्यात आला. म्हणजे भक्तांनी आणि जे पुण्यातले जे कार्यकर्ते मतदार आहे यांनी हे इतकं जोरात याला विरोध केला, इतकं म्हणजे समाज माध्यमावर आणि पुण्यात याच्याशिवाय दुसरा विषयच नव्हता. तर शेवटी याची म्हणजे मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली आणि मुख्यमंत्र्यांनी मग पक्षाने आदेश दिला. त्यानुसार मग त्यांना सांगितलं बाबा तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या आणि त्यानिमित्ताने म्हणजे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. आता उद्या सगळं फायनल होईल, पण उमेदवारी त्यांनी मागे घेतलेली. तर ही ताकद आहे, ही कार्यकर्त्यांची ताकद आहे. हे आणि हे कोणापेक्षा अगदी पक्षाचा कोणी मोठा असो, पण जर भिडले कार्यकर्ते तर काय होऊ शकतं, हे अतिशय चांगलं उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला एक हायसं वाटणार, एक ताकद देणार आहे. आणि समजा आता जे काही हे झालं नाही, आता आपण हे जे यांचं पुण्यातलं उदाहरण आहे, असे बरं आता यांचं पुण्यातलं उदाहरण तर झालं की त्यांना मागे घ्यावं लागलं आहे, ठीक आहे. पण जिथं जिथं असा असंतोष आहे एखाद्या उमेदवाराविषयी किंवा आपण तुम्हाला वाटतं की खरंच ते खरं पाहिजे, पण हे यांचं सगळं खरं होतं. हे म्हणजे पूजा जाधवांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेले वक्तव्य त्यांना भावलं. पण असं जर दुसऱ्या पक्षातून आलेला एखादा कार्यकर्ता असेल आणि त्याला जर उमेदवारी मिळालेली असेल तर त्याला आपण बायकॉट त्याच्यावर करू शकतो. अजूनही ही आपली ताकद आहे, असं मी तुम्हाला म्हणजे या निमित्तानं आपल्या या ताकदीचा इथं प्रत्यय आलेला दिसतो. तर एक मतदार म्हणून आपल्या हातात हे फार मोठी ताकद आहे. म्हणजे बाकी नुसतं असं काहीतरी बडबड करण्याचा अर्थ नाही. त्याचे म्हणजे आले वारे गेले वारे ते काय आपले सगळे सोयरे 2 दिवसाचा राग ते काहीतरी काय म्हणतात ते सोशल मीडियावर जाऊन आपलं काहीतरी करायचं, त्याला काही अर्थ राहत नाही. हे महत्वाचं आहे. आपली ताकद दाखवण्याची वेळ 14 दिवसावर येऊन ठेवलेली आहे. आपल्याला माझी खूप ताकद आहे, ती दाखवा, ही ताकद दाखवा. आज 9 वर्षाच्या या पहिल्या दिवशी हा संकल्प आपण घेऊया. तर मंडळी, तुर्तास एवढे पुरे. हे माझे विचार कसे वाटले, काही दम वाटला का त्याच्यात, कमेंट करा. काही दम वाटला तर लाईक करा. तुमच्या लाईकमुळे माझ्यात दम येईल आणि त्यातून या सत्ता संपत्तीने उन्मत्त झालेल्या प्रत्येक पक्षातील अशा प्रवृत्तीला आपल्याला दमात घेता येईल. तेव्हा पुन्हा भेटत राहू. धन्यवाद.